नमस्कार मंडळी, फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पांढरी शुभ्र आणि जाळीदार इडली कशी बनवायची ते पाहूया. एकदम टम्म फुगणारी ही इडली आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेला आहे. तसेच सेम वाटीने मी 1 वाटी पोहेसुद्धा घेतलेले आहेत. हे सगळं आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि यामध्ये लागेल एवढं पाणी टाकून आपल्याला ते 7 ते 8 तास भिजवून घ्यायचे आहे. तांदूळ आणि डाळ हे छान मस्त असं भिजलेलं आहे. तर आपल्याला हे थोडं थोडं करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला जास्त रवाळ टेक्स्चरमध्ये ठेवायचं नाही, एकदम मऊसूद वाटून घ्यायचं आहे. बघू शकता यामध्ये आत्ताच बबलसुद्धा आलेला आहेत. एकदम मऊसूद पीठ वाटून घेतलेलं आहे मी. तसंच हे रात्रभर आंबवण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे. यावरती आपण एक ताट झाकून ठेवूया आणि रात्रभर आंबवण्यासाठी ठेवूया. तर दुसऱ्या दिवशी बघू शकता हे मस्त पीठ फुलले गेलेलं आहे आपलं आणि छान असं फुगलं सुद्धा गेलेलं आहे. यामध्ये आपल्याला मीठ टाकून ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे मीठ. यानंतर इडली पात्र आपण गॅसवर ठेवून देऊया आणि त्यामध्ये 1-2 ग्लास पाणी ॲड करूया. तसेच यामध्ये एक लिंबाची फोड टाकूया, जेणेकरून आपलं इडलीचं पात्र काळं होणार नाही किंवा करपलं जाणार नाही. तर इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया, जेणेकरून इडली चिकटली जाणार नाही. आणि एक एक करून हे इडलीचं बॅटर आपल्याला भरून घ्यायचं आहे. आणि 15 ते 20 मिनिटे आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता 15 ते 20 मिनिटानंतर हे आपली इडली तयार झालेली आहे. मस्त टम्मसुद्धा फुगलेली आहे आणि बबलसुद्धा वर आलेले आहेत आणि खूप अशी जाळीदार इडली तयार झालेली आहे. अगदी पांढरी शुभ्रसुद्धा झालेली आहे आणि खूप सॉफ्टसुद्धा आहे. तर चटणीसाठी इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत थोडेसे. तसेच हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि जिरेसुद्धा घेतलेले आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. आणि कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल टाकलेले आहे आणि मोहरी टाकून मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला जे मिश्रण वाटलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा.